चबुतऱ्यासोबतच बसवण्णाचा पुतळा दुरुस्ती देखील सुरू. शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी अचानक केली पाहणी. सोलापूर शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केल्यानंतर ज्या पद्धतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं चबुतऱ्याचे काम सुरू करण्यात आले, त्याचबरोबर पुतळा दुरुस्तीचे देखील काम सुरू करण्यात आल्याची माहिती शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी त्या कामाची काल शनिवारी अचानक जाऊन पाहणी केली तेव्हा समजली. 19 मे 2025 ला तो पुतळा महापालिकेने नियुक्त केलेल्या बसव ब्रिगेडच्या देखरेखीखाली व मूर्तिकार महेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चबुतऱ्यावरून हटवून त्यांच्या स्टुडिओमध्ये नेऊन ठेवण्यात आला. मात्र गेली 7 महिने तो पुतळा जसे ते परिस्थितीत होता. लाक्षणिक उपोषण होईपर्यंत त्या पुतळ्याच्या दुरुस्तीला देखील सुरुवात झाली नव्हती. मात्र काल शनिवारी बसवप्रेमींनी अचानक त्यांच्या स्टुडिओला भेट दिली तेव्हा पुतळ्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झालेला दिसून आला. यंत्राच्या सहाय्याने पुतळ्यावर जमलेला रंगाचा थर हटवण्याचे काम सुरू होते. यावेळी उपस्थित बसवप्रेमींना मूर्तिकार महेश शहाणे यांनी सांगितले की पहिल्यांदा पुतळ्यावरील रंगाचा थर हटवणार, त्यानंतर ज्या ठिकाणी पुतळ्याला भेगा आहेत त्या भेगा ब्रांज धातूंच्या सहाय्याने बुजवून घेणार. पुतळ्याचा धडाचा भाग आणि कमरेच्या भागादरम्यान मोठी फट राहिली होती, त्यामुळे पावसाचे पाणी पुतळ्यामध्ये जात होते, त्यामुळे पुतळ्याची झीज होण्यास प्रारंभ झालेला होता. ती फट देखील ब्रांज धातूच्या सहाय्याने बुजवून घेण्यात येणार आहे. सर्वात शेवटी पुतळ्याला रंगकाम केले जाणार. यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, बसव ब्रिगेड शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, लक्ष्मीकांत बिराजदार, मल्लाडे, अभिषेक पाटील आदी बसवप्रेमी उपस्थित होते.